Hi students, let's continue the part 2, A Triumph of Surgery. तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रायम्फ ऑफ सर्जरीमध्ये आपण बघितलं आतापर्यंत की जेम्स हेरियट हा एक डॉक्टर आहे, लेखक आहे या ठिकाणी लेसनचा, आणि तो डॉक्टर आहे. आणि मिसेस पुम्फ्री की जी एक मालकीन आहे, तिचा एक कुत्रा आहे, त्याचं नाव आहे ट्रिकी. ट्रिकी आजारी पडला आहे आणि ट्रिकीला नेण्यासाठी कोण आलं आहे? ट्रिकीला नेण्यासाठी जेम्स हेरियट. आणि जेम्स हेरियटने ट्रिकीला नेलं आहे दवाखान्यात त्याला ॲडमिट करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर पुढे काय होतं हे बघूया ट्रायम्फ ऑफ सर्जरीमध्ये सेकंड पार्टमध्ये. मग आधी आपण सेकंड पार्ट सुरू करायच्या आधी आपण काही प्रश्नांचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. इज द नॅरेटर ॲज रिच ॲज ट्रिकीज मिस्ट्रेस? नरेटर जो आहे तो ट्रिकीच्या मालकीन म्हणजे मिसेस पुम्फ्री सारखा श्रीमंत आहे का? हाऊ डज ही ट्रीट द डॉग? मग तो डॉगला कशा प्रकारे ट्रीटमेंट देतो नरेटर म्हणजे जेम्स हेरियट कशा प्रकारे ट्रीटमेंट देतो? व्हाय इज ही टेम्पटेड टू कीप ट्रिकी ऑन ॲज अ परमनंट गेस्ट? मग त्याने ट्रिकीला अशा प्रकारे का ठेवलं की जसं काही तो परमनंट गेस्ट आहे? असं का वाटलं त्याला की तो आमचा परमनंट गेस्ट आहे, एक प्रकारचा कायमचा पाहुणा आहे? का म्हणून का वाटलं असेल असं? व्हाय डज मिसेस पंफ्री थिंक द डॉग्स रिकव्हरी इज ट्रायम्फ ऑफ सर्जरी? मग मिसेस पंफ्रीला असं का वाटलं, का वाटतं की डॉग हा बरा झाला म्हणजे काय? अ ट्रायम्फ ऑफ सर्जरी म्हणजे त्या सर्जरीच्या म्हणजे जे चिकित्सालय आहे ज्या ठिकाणी प्राण्यांवरती किंवा माणसांचे पण असतं सर्जरी, तर त्या ठिकाणी त्याचा विजय आहे. ट्रायम्फ ऑफ सर्जरी त्या चिकित्सालयाचा, त्या दवाखान्याचा. असं कशावरनं वाटलं? ज्यावेळेस ट्रिकी हा बरा झाला. असं पिंपरीला का वाटतं? या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. ॲज अ सर्जरी द हाऊसहोल्ड dogs surged around me. Tricky looked down at the noisy pack with dull eyes and when put down lay motionless on the carpet. मग ॲट द सर्जरी काय झालं? मग सर्जरीला पोचलो आम्ही. मी ट्रिकीला आणलं मिसेस पंफ्रीच्या घरून आणि पोचल्यानंतर काय झालं? द हाऊसहोल्ड डॉग सर्ज राऊंड मी. आणि त्या ठिकाणचे जे इतर कुत्रे होते ते माझ्या अवतीभोवती आले. ट्रिकी लुक डाऊन ॲट द नॉईसी पॅक विथ डल आईज अँड व्हेन पुट डाऊन ले मोशनलेस ऑन द कार्पेट. आणि ट्रिकीने सगळ्या गोष्टी बघितल्या, ते कुत्र्यांनाही बघितलं आणि तो खाली कार्पेटवरच बसूनच गेला. द अदर डॉग्स आफ्टर स्निपिंग अराउंड हिम फॉर अ फ्यू सेकंड्स डिसाइडेड ही वॉज अन अनइन्स्ट्रेटिंग ऑब्जेक्ट अँड इग्नोर्ड हिम. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मिसेस पिंपरीच्या घरून ट्रिकीला 15 दिवसासाठी ॲडमिट करण्यासाठी जेम्स हेरियट म्हणजे डॉक्टरने कुठं आणलं? सर्जरीला, चिकित्सालय म्हणजे दवाखान्यात त्याने आणलं ट्रिकीला आणल्यानंतर इतर कुत्रे आले आणि त्याच्या अवतीभोवती पण आले. काहींनी त्याला स्निफिंग केलं, म्हणजे जसं असं सुंगतात ना कुत्रे एकमेकांना, तशा प्रकारे त्याने हे केलं बाकी कुत्र्यांनी. आणि ट्रिकी पण हा मोशनलेस, तो त्याच्यात एनर्जी नव्हती म्हणून तो कार्पेटवर बसून गेला. आणि बसल्यामुळे नंतर काही कुत्र्यांनी त्याला अवतीभोवती येऊन त्याला असं स्निपिंग केल्यानंतर काही कुत्र्यांनी विचार केला की हा अनइंटरेस्टिंग ऑब्जेक्ट आहे आणि असं बघून त्याला, म्हणजे काही कामाचा कुत्रा नाही आहे असं बघून त्या ठिकाणी ते कुत्रे निघून गेले. पुढे काय झालं बघा. आय मेड अ बेड फॉर हिम इन अ वार्म लूज बॉक्स नेक्स्ट टू द वन व्हेअर द अदर डॉग स्लेप्ट. आता त्यांनी काय झालं, एक वार्म लूज बॉक्स तयार केला. कोणी? लेखकाने, म्हणजे डॉक्टर जेम्स हेरियटने. आणि कुठं? जे कुत्रे राहत होते त्या कुत्र्याच्या पुढच्या रूममध्ये त्याला ठेवलं, इतर कुत्र्यांपासून लांब. फॉर 2 days आय केप्ट अन आय ऑन हिम. आणि 2 दिवस मी त्याच्यावरती लक्ष ठेवलं. गिविंग हिम नो फूड बट प्लेंटी ऑफ वॉटर. आणि मी कोणत्याच प्रकारचं त्याला
जेवायला खायला दिलं नाही, पण भरपूर त्याला पाणी मी प्यायला दिलं ट्रिकीला. ॲट द एंड ऑफ द सेकंड डे ही स्टार्टेड टू शो सम इंटरेस्ट इन हिज सराउंडिंग्स अँड ऑन द थर्ड ही बिगॅन टू व्हिम्पर व्हेन ही हर्ड द डॉग्स इन द यार्ड. मग काय झालं मग विद्यार्थी मित्रांनो, मग दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी शेवटी तो थोडंसं इंटरेस्ट दाखवू लागला ट्रिकी. आधी आल्यावरती त्याला बिलकुल पण इंटरेस्ट वाटत नव्हता, कारण की ट्रिकीला कसली सवय होती, घरात राहायची, छानपैकी जेवण करायची, फूड घ्यायची, खूप वेगवेगळे फूड त्याला खायची सवय होती, चांगले कोट हे परिधान करायची. पण या ठिकाणी दवाखान्यात आल्यानंतर त्याला 2 दिवसापासून त्याला काही खायला दिलं नाही, कमी फूड दिलं आणि त्याला फक्त जास्त पाणी दिलं आणि नंतर तो हळूहळू त्या ठिकाणी राहून त्या वातावरणाशी मिळून गेला आणि तो त्या ठिकाणी इंटरेस्ट दाखवू लागला आजूबाजूच्या वातावरणात राहण्याच्या संदर्भात. आणि त्याने इतर कुत्र्यांचाही आवाज ऐकला की बाकी कुत्रे त्या ठिकाणी खेळत होते, हे करत होते. नंतर सर्जरी मीन्स मी तुम्हाला सांगितलं ना विद्यार्थी मित्रांनो, अ प्लेस वेअर अ डॉक्टर, अ डेंटिस्ट ऑर व्हेटरिनरी सर्जन ट्रीट्स पेशंट्स. When I opened the door, Tricky trotted out and was immediately engulfed by Joy, the greyhound, and his friends. आणि मी जेव्हाही ओपन केला दरवाजा त्याच्या ट्रिकीचा, त्यावेळेस ट्रिकीने काय केलं, ट्रिकी ट्रॉटेड आउट बाहेर आला अँड वॉज इमिडिएटली एनगल्फ्ड बाय जॉय. आणि जॉय नावाचा जो कुत्रा आहे, नंतर ग्रे हाऊंड आहे, नंतर इतर जे कुत्रे आहेत ते सगळे आजूबाजूला त्याच्या येऊन उभे राहिले आणि तो त्यांच्यात मिक्स झाला. आफ्टर रोलिंग हिम ओव्हर अँड थ्रूली इन्स्पेक्टिंग हिम, द डॉग्स मूव्ड ऑफ डाऊन द गार्डन. ट्रिकी फॉलोड देम, रोलिंग स्लाइटली विथ हिज सरप्लस फॅट. मग काय झालं, सगळे कुत्रे गार्डनच्या दिशेने पळायला लागले आणि रोलिंग करू लागले. रोलिंग करणे म्हणजे आपण असं पलटी मारतो ना, उड्या मारतो, तशा प्रकारे ट्रिकीने पण त्याची जशा प्रकारचा तो जाड होता, लठ्ठ होता, त्या पद्धतीने त्याला पळता येत होतं, तसं तो पण त्यांच्या मागे पळत गेला. लेटर दॅट डे आय वॉज प्रेझेंट ॲट फीडिंग टाईम. मग त्या दिवशी काय झालं, मग त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांचा जेवायचा वेळ होता, त्यांना मी भरवायचा वेळ होता, त्यावेळेस मी बघितलं, मी उभा होतो त्या ठिकाणी, म्हणजे लेखक. आय वॉच्ड वाईल ट्रिस्टन स्लोप द फूड इन टू द बोल्स. आणि ट्रिस्टनने त्या ठिकाणी काय केलं, त्या वेगवेगळ्या वाट्या ठेवल्या, त्या वाट्यामध्ये सगळ्यांसाठी खायला फूड टाकलं. देर वॉज द युज्युअल हेडलॉंग rush followed by the sounds of high-speed eating. Every dog knew that if he fell behind the others, he was liable to have some competition for the last part of his meal. मग आता ते त्या ठिकाणी ते कुत्र्यांसाठी जे बॉलमध्ये जेवण टाकलं खायला, तर ते कुत्रे अशा प्रकारे खातात, पडतात आणि ते जेवण करतात की जर आम्ही फास्ट जेवण केलं नाही, ते कुत्र्यांना असं वाटतं, जर आम्ही फास्ट जेवण केलं नाही तर एखाद्या कुत्र्याने फास्ट केलं आणि त्या कुत्र्याच्या वाटीतलं जेवण संपलं तर तो माझ्या वाटीत येऊन, माझ्या बाउलमध्ये येऊन खाईल. म्हणून सगळे कुत्रे अगदी फास्ट जेवण करतात. When they had finished, Ricky took a walk around the shining balls, licking casually inside one or two of them. जेव्हा त्यांच्या सगळ्या कुत्र्यांचं जेवण झालं, त्यावेळेस ट्रिकी त्यांच्या त्या वाट्यांजवळ गेला ज्या ठिकाणी त्यांना जेवण दिलं होतं इतर कुत्र्यांना, आणि त्या वाट्यांना तो चाटू लागला, कारण की ट्रिकीला अजूनपर्यंत जेवण दिलेलं नव्हतं, फक्त जास्त पाणी त्याला प्यायला दिलेलं होतं हेरेटने. नेक्स्ट डे अन एक्स्ट्रा बॉल वॉज पुट आउट फॉर हिम अँड आय वॉज प्लीज टू सी हिम जॉसलिंग हिज वे टुवर्ड्स इट. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, मग अशाच प्रकारची अजून एक वाटी मी त्या ठिकाणी ठेवायला लावली. कोणासाठी? ट्रिकीसाठी. आणि मला बघायचं होतं की इतर कुत्र्यांसारखं ट्रिकी पण त्या ठिकाणी पडत जातो का, म्हणजे त्या ठिकाणी जसे इतर कुत्रे एनर्जीने असे फास्ट पडतात, ॲक्टिवली पडतात, तशा प्रकारे ट्रिकी पण पडेल का, अशा हे बघण्यासाठी मी दुसरी एक एक्स्ट्रा वाटी त्या ठिकाणी ठेवायला लावली. फ्रॉम देन ऑन हिज प्रोग्रेस वॉज रॅपिड. आणि त्या दिवसापासून मी बघितलं की खरोखरच त्याच्यात सुधारणा व्हायला लागली ट्रिकीमध्ये. He had no medicinal treatment of any kind, but all day he ran about with the dogs, joining in their friendly scrimmages.
काय म्हटलं तो, की मी कोणत्याच प्रकारची त्याला ट्रीटमेंट दिली नाही ट्रिकीला, पण काय केलं मी, त्याला बाहेर ठेवलं आणि इतर कुत्र्यांमध्ये, त्याला इतर कुत्रे जसे पडतात हे करतात तशा प्रकारे मी त्याला त्यांच्यामध्ये सोडलं आणि तो पण त्या कुत्र्यांमध्ये राहू लागला आणि पडायला लागला. म्हणजे मी इतर कोणतीही ट्रीटमेंट दिली नाही त्याला, कोणतीही औषधं दिली नाहीत आणि त्याला फक्त कुत्र्यांमध्ये सोडलं आणि त्या फ्रेंडली तो त्या ठिकाणी राहायला पाहिजे. म्हणजे मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ट्रिकीला कसली गरज होती? ट्रिकीला लेखकाने म्हणजे जेम्स हॅरेटने पिंपरीला सांगितलं होतं, की जर तुम्ही त्याला खाणं-पिणं त्याचं कमी करणार नाहीत आणि त्याला जर तुम्ही एक्सरसाइज देणार नाहीत, तर तो आजारी पडेल. आणि तो खरोखर आजारी पडला. आणि आता तो आजारी पडला तर जेम्स हेरेटने त्याला कोणती ट्रीटमेंट दिली? जी हेरेट पिंपरीला सांगत होता, तीच ट्रीटमेंट या ठिकाणी दिली. म्हणजे कोणत्याच प्रकारचं औषध दिलं नाही आणि त्याला इतर कुत्र्यांसोबत फिरण्यासाठी, खेळण्यासाठी सोडलं, इकडं-तिकडं धावण्यासाठी सोडलं. स्क्रिमेजेस मीन्स व्हॉट? रफ ऑर कन्फ्यूज स्ट्रगल. He discovered the joys of being bowled over, tramped on and squashed every few minutes. आणि त्याने बघितलं, त्याने याच्यातच आनंद आहे. कोणी? ट्रिकीने बघितलं की अशा प्रकारच्या पडण्यामध्ये आणि एकमेकांचं हे स्क्वॅशिंग करण्यामध्ये, चिरडण्यामध्ये प्रत्येक मिनिटात अशा प्रकारचा आनंद त्याने एन्जॉय केला. त्याला वाटलं की कुत्र्यांमध्ये राहून कुत्रे कसे भांडण करतात, एकमेकांना हे करतात, तशा प्रकारे करण्यामध्येच खूप आनंद आहे असं त्याने बघितलं ट्रिकीने. ही बिकेम ॲन ॲक्सेप्टेड मेंबर ऑफ द गँग. आणि आता त्या गँगमध्ये, त्या कुत्र्याच्या गँगमध्ये तो ॲक्सेप्टेड मेंबर झाला. म्हणजे इतर कुत्र्यांनी त्याला स्वीकारलं काय, की नाही हा पण आता आपल्या गँगचा एक मेंबर आहे. An unlikely silky little object among the shaggy crew, fighting like a tiger for his share at meal times and hunting rats in the old hen house at night. मग आता तो काय करायला लागला, त्या गँगमध्ये राहून तो पण फायटिंग करायला लागला, लाईक टायगर, शॅगी क्र्यू. अशा प्रकारे फायटिंग करायला लागला तो, की जशी इतर कुत्रे तो करत होते जेवणाच्या वेळेस ना. मी तुम्हाला सांगितलं ना, जेवणाच्या वेळेस कुत्रे भांडण कसे करतात, पटापट खातात, लवकर लवकर खातात, संपलं का दुसऱ्याच्या याच्यातून ते घ्यायचा प्रयत्न करतात. ही हॅड नेवर हॅड सच अ टाईम इन हिज लाईफ. आणि अशा प्रकारचं कधीच ट्रिकीला मिळालं नव्हतं. अशा प्रकारे ट्रिकी करत होता त्या ठिकाणी. बघा पुढे, ऑल द व्हाईल मिसेस पम्परी hovered anxiously in the background, ringing a dozen times a day for the latest all the while Mrs. Pumphrey hovered anxiously in the background, ringing a dozen times a day for the latest bulletins. मग काय झालं, ज्यावेळेस ट्रिकीला ॲडमिट केलं होतं, ट्रिकीची परिस्थिती सुधारत होती. मग मिसेस पिंपरी पण या ठिकाणी तिच्या घरी चिंतेत होती. कशा संदर्भात? ट्रिकी संदर्भात, की माझ्या ट्रिकी कशा प्रकारे राहत असेल दवाखान्यात. तर दिवसातून ती डझन टाईम्स म्हणजे 10-12 वेळेस सांगतो ना आपण, 12-13 वेळेस ती दिवसातून कॉल करत होती, फोन करत होती हॉस्पिटलमध्ये. कशासाठी? की ट्रिकीच्या तब्येतीच्या बाबतीत विचारण्यासाठी. I dodged the questions about whether his cushions were being turned regularly or his correct coat worn according to the weather, but I was able to tell her that the little fellow was out of danger and convulsing rapidly. मग ज्यावेळेस तिचे फोन यायचे मिसेस पम्परीचे विचारण्यासाठी की ट्रिकी कसा आहे, मग मी बरेचदा ट्रिकीच्या ती कुशन बदलायचे, कोट बदलायच्या बाबतीत मी टाळायचो सांगायला. परंतु मी हे नक्की सांगायचो, हेरेट, डॉक्टर जेम्स हेरेट पण नक्की सांगायचे. कोणाला? मिसेस पिंपरीला फोनवरती, की आता कोणत्याच प्रकारची भीती करायचं कारण नाही, चिंता करायचं कारण नाही, कारण की आता ट्रिकी हा बरा होतो आहे. त्याला तो जो आजारी होता, तर आता त्याला त्या आजारपणातून तो आता बरा होतो आहे. पुढे काय होतं बघा, कन्व्हल्सिंग मीन्स रिकवरिंग फ्रॉम ॲन इलनेस. द वर्ड कन्व्हल्सिंग सीम टू डू समथिंग टू मिसेस पुम्फ्री.
शी started to bring round fresh eggs, 2 dozen at a time, to build up tricky strength. आता तिने काय केलं मग, कन्व्हल्सिंग मीन्स रिकवरिंग फ्रॉम इलनेस, हे बघून म्हणजे तो बरा होतोय असं सांगितलं मिस्टर हेरियटने कोणाला, पिंपरीला फोनवरती. मग हे ऐकून तिला बरं वाटलं आणि बरं वाटल्यानंतर पिंपरीने काय केलं मग, ट्रिकीसाठी जसं ती घरी त्याला खायला खूप देत होती आणि तो खाऊन खाऊन लठ्ठ झाला होता आणि नंतर तो आजारी पडला. मग आता तो बरा होतोय हे बघून पुन्हा, हे ऐकून पुन्हा मिसेस पुंफ्रीने काय केलं, 2 डझन ॲट ए टाईम म्हणजे एका वेळेस तो 2 डझन अंडी खाईल अशी ते अंडी पाठवायला लागली. कोणासाठी, ट्रिकीसाठी. टू बिल्ड अप ट्रिकी स्ट्रेंथ, कारण की ट्रिकीला अजून एनर्जी येईल यासाठी. फॉर अ हॅपी पिरियड माय पार्टनर्स अँड आय हॅड 2 eggs each फॉर ब्रेकफास्ट, but when the bottles of wine began to arrive, the real possibilities of the situation began to dawn on the household. मग काय झालं, मिसेस पंपरी जे 2 डझन अंडे एका वेळेस देण्यासाठी ट्रिकीला देण्यासाठी पाठवायची, तर ते अंडे आम्ही कोणाला द्यायचो, आम्ही ट्रिकीला द्यायचो नाही, कारण की ट्रिकीला जर दिले तर ट्रिकी पुन्हा आजारीच पडेल ना खाऊन खाऊन. मग ट्रिकीला या ठिकाणी दवाखान्यात का आणलं होतं, तो बरा होईल, त्याच्यात एनर्जी येईल, तो सगळ्या वातावरणात रमेल फिरेन आणि एक्सरसाइजची त्याला सवय लागेल याच्यासाठी. का त्याला जास्त खाऊन द्यायचं आणि खायला द्यायचं याच्यासाठी आणलं होतं, नाही. मग ते जे 2 डझन अंडी त्याला खायला देण्यासाठी जे मिसेस पुंबरी पाठवायची, तर ते ट्रिकीला ते जेम्स हेरियट द्यायचा नाही. तर कोणाला द्यायचा, तर पूर्ण त्याच्या हॉस्पिटलमधले जे लोक होते, काम करणारे स्टाफ, सगळे पार्टनर्स, ते सगळे सकाळी नाश्ता म्हणून 2-2 अंडी प्रत्येकजण खायचा. आणि नंतर हळूहळू दारू पण पाठवायला लागली. कोणाला, मिसेस पुंफ्री. वाईन म्हणजे काय, दारू. कोणासाठी, ट्रिकीसाठी पाठवायला लागली. कारण की आता बघा, जे श्रीमंत लोक असतात विद्यार्थी मित्रांनो, ते श्रीमंत लोकांचे प्राणी जे असतात, पाळीव प्राणी, त्या पाळीव प्राण्यांसाठी ते खूप काही पण खर्च करतात, काहीही खायला देतात, प्यायला देतात, दारू पण प्यायला देतात. तर अशा प्रकारे मिसेस पिंपरी पण या ठिकाणी वाईन द्यायची प्यायला. कोणाला, ट्रिकीला. तर तिने ट्रिकीसाठी पुन्हा दारू पण पाठवायला सुरुवात केली. आणि ती सगळी ही सगळी सिच्युएशन ही कशा प्रकारची झाली होती, हाऊसहोल्ड. जसं घरी ती त्याची काळजी घ्यायची, खायला प्यायला द्यायची, तसंच ते खाण्यापिण्यासाठी दवाखान्यात ट्रिकीसाठी या सगळ्या गोष्टी पाठवू लागली. परंतु ते बॉटल्स ऑफ वाईन आणि ते अंडी वगैरे हे सगळे कोण घ्यायचे, ट्रिकीला न देता ते सगळे पार्टनर्स खायचे, घ्यायचे, प्यायचे, एन्जॉय करायचे. पुढे काय आलं मग, इट वॉज टू एनरिच ट्रिकीज ब्लड. Lunch became a ceremonial occasion with 2 glasses of wine before and several during the meal. मग काय झालं, हे सगळं ट्रिकीचं रक्त वाढण्यासाठी, ब्लड वाढण्यासाठी ती हे सगळ्या गोष्टी पाठवायची, त्याच्यात एनर्जी येण्यासाठी ती पाठवायची. परंतु हे सगळं कोण खायचं, सगळे पार्टनर्स मिळून खायचे. आणि त्यांना तर एक प्रकारे एका लग्न समारंभात जसं खायला प्यायला मिळतं, तशा प्रकारची एन्जॉय ते करत होते सगळे पार्टनर्स. कशावर एन्जॉय करत होते, की जी मिसेस पिंपरी ट्रिकीसाठी पाठवायची, ते ट्रिकीला न देता सगळेजण मिळून खायचे. जेवायच्या आधी 2 ग्लास दारू प्यायची आणि जेवण करायचं छानपैकी. म्हणजे एक प्रकारे त्यांना लग्न समारंभासारखी किंवा एखाद्या समारंभात जसं खायला प्यायला मिळतं, तसंच त्यांना सगळं काही झालं होतं. कोणाला, सगळे पार्टनर्सना, सगळे जे दवाखान्यात काम करणारे लोकांना. आणि पण ते सगळ्या गोष्टी कोणासाठी पाठवायची, ती ट्रिकीसाठी. आणि ते ट्रिकीला ते न देतात सगळे पार्टनर्स, सगळे दवाखान्यातले स्टाफ हे एन्जॉय करायचं. पुढे बघा, वी कुड हार्डली बिलीव्ह इट व्हेन द ब्रँडी केम टू पुट अ फायनल एज ऑन ट्रिकीज कॉन्स्टिट्यूशन. आणि आम्हाला तो आश्चर्यच वाटलं, की आम्ही विश्वासच करू केलं नाही. कारण की काय, की ब्रँडी म्हणजे काय, एक प्रकारे वाईनच असते, खूप महागडी अशा प्रकारची दारू असते, की जी मोठे मोठे लोक, श्रीमंत लोक पितात आणि प्राण्यांनाही ते पेट ॲनिमल्सलाही देतात. तर त्या ठिकाणी ती ब्रँडीसुद्धा त्या ठिकाणी पाठवली गेली ट्रिकीसाठी, मिसेस पिंपरीने पाठवली. आणि ही सगळं आम्हीच एन्जॉय केला.
ते पार्टनर्सने आणि मेंबर्स सगळे जे स्टाफ मेंबरने ट्रिकीला बिलकुल पण नाही दिलं. फॉर अ फ्यू नाईट्स द फाईन स्पिरिट वॉज रोल्ड अराउंड इनहेल्ड अँड रेव्हरंटली ड्रंक. आणि अशा प्रकारे काही रात्री म्हणजे जितके दिवस तो थांबला होता तितके दिवस, कोण ट्रिकी जितके दिवस दवाखान्यात आहे तितके दिवसांसाठी आम्ही खूप एन्जॉय केला. आणि अगदी आदरपूर्वक, रेव्हरंटली मीन्स आदरपूर्वक, आम्ही एक सन्मानपूर्वक जसं एकमेकांना खाऊ घालतात, पिऊ घालतात, तसंच आम्हाला असं वाटलं की हे मिसेस पिंपरी आम्हाला खाऊ पिऊ घालते, परंतु ती ट्रिकीसाठी होतं, आमच्यासाठी नव्हतं. परंतु आम्ही त्याच सन्मानाने आम्ही खायचो, प्यायचो आणि एन्जॉय करायचो. दे वेर डेज of deep content, starting well with an extra egg in the morning, improved and sustained by the midday wine, and finishing luxuriously round the fire with the brandy. मग काय, जे ते दिवस होते ट्रिकीला ॲडमिट केलेले, त्या ट्रिकीसाठी जे दारू पाठवली जायची, अंडी पाठवली जायची सकाळी नाश्त्यासाठी, आणि ब्रँडी पाठवली जायची रात्री झोपण्यासाठी, दारू जी वेगळ्या प्रकारची दारू असती ती आमच्यासाठी. तर खूप एन्जॉय आम्ही केला, खूप समाधान आम्ही व्यक्त केलं, खूप मजा केली आम्ही. आमच्यासाठी असे दिवस कधी येणार नाहीत. आम्ही अंडी खाल्ली सकाळी मॉर्निंगला, आम्ही दुपारी जेवणाच्या आधी दारू प्यायलो, रात्री छानपैकी शेकोटीभोवती बसण्यासाठी बसून एन्जॉय केला आम्ही, ब्रँडी पिली. अशा प्रकारे आम्ही लक्झरीज लाईफ, म्हणजे एखादी श्रीमंत लोक एन्जॉय करतात अशा प्रकारची लाईफ आम्ही त्या ठिकाणी दवाखान्यात, आम्ही हॉस्पिटलमध्ये ट्रिकीसाठी आणलेल्या वस्तू आम्ही घेऊन आम्ही एन्जॉय करत होतो. इट वॉज अ टेम्पटेशन टू कीप ट्रिकी ऑन ॲज अ परमनंट गेस्ट. आणि आमची आता अशा प्रकारची सगळ्यांची धारणा होऊन गेली होती काय, की ट्रिकी हा आमचा एक परमनंट गेस्ट आहे, एक पाहुणा आहे, आणि त्याच्यामुळे आमची सगळी ही सोय होते. बट आय न्यू मिसेस पिंपरी वॉज सफरिंग, अँड आफ्टर अ फोर्टनाईट फेल्ट कॉम्पेल्ड टू फोन अँड टेल हर दॅट द लिटिल डॉग हॅड रिकवर्ड अँड वॉज अवेटिंग कलेक्शन. मग काय झालं, मिसेस पिंपरी, मला माहिती ही ट्रिकी हा परमनंट गेस्ट, आम्हाला तर वाटलं आम्हाचा परमनंट गेस्ट सारखाच आहे एक प्रकारे, परंतु मला माहिती होतं की 15 दिवस झाले आता, आणि आता 15 दिवसानंतर की मिसेस पिंपरी हे याची वाट बघत असेल ट्रिकीची. आणि मला वाटलंच की आता फोन करावा आणि तिला सांगावं की तुमचा ट्रिकी हा बरा झालेला आहे आणि तो इथून नेण्यासाठीची वाट बघत आहे, तुम्ही त्याला इथून न्या. पुढे काय होतं, विदिन मिनिट्स अबाउट 30 feet ऑफ ग्लिमिंग ब्लॅक मेटल ड्रीव अप आउटसाईड द सर्जरी. मग लगेचच काही मिनटानंतर मी असा विचार केला आणि सांगितलं, आणि लगेचच त्या ठिकाणी ग्लिमिंग ब्लॅक मेटल ड्रीव, एक ब्लॅक ग्लिम चकाकणारी अशी काळ्या कलरची कार त्या ठिकाणी बाहेर आली सर्जरीच्या दवाखान्याच्या. त्या सर्जरीच्या बाहेर आली. द शॉफर ओपन द डोअर अँड आय कुड जस्ट मेक आउट द फिगर ऑफ मिसेस पिंपरी ऑलमोस्ट लॉस्ट इन द इंटेरियर. शॉफरने ओपन केलं, शॉफर मीन्स काय, ड्रायव्हर, प्रायव्हेट ड्रायव्हर त्याला म्हणतात. त्याने दरवाजा उघडला, आणि आय कुड जस्ट मेक आउट द फिगर ऑफ मिसेस पिंपरी ऑलमोस्ट लॉस्ट इन द इंटेरियर. आणि मिसेस पिंपरी त्या ठिकाणी होती बसलेली. त्याने दरवाजा उघडला गाडीचा. हर हँड्स वेअर टाईटली क्लॅस्ड इन फ्रंट ऑफ हर लिप्स ट्रेम्बल्ड. आणि मिसेस पिंपरी ही अतिशय भारावून गेलेली होती. ओ मिस्टर हेरिएट, डू वेल मी द ट्रूथ इज रिअली बेटर. आणि तिने विचारलं, कोणी, मिसेस पिंपरीने कोणाला विचारलं, मिस्टर हेरिएटला, खरं सांगा मला की माझा ट्रिकी बरा झाला का, असं विचारलं. घाबरत घाबरत, थरथर करत तिचे होठ असे भीतीने हे होत होते. यस, ही इज फाईन. देर इज नो नीड फॉर यू टू गेट आउट ऑफ द कार. आय विल गो अँड फेच हिम. आणि लेखकाने म्हणजे हेरिएटने सांगितलं की तुम्ही कारच्या बाहेर काही निघू नका, मी जातो आणि ट्रिकीला घेऊन येतो, परत तुमच्या ताब्यात देतो. I walked through the house into the garden. A mass of dogs was hurtling around and round the lawn, and their midst, ears flapping, tail waving, was a little golden figure of Tricky. मग काय होतं, सगळे कुत्रे त्या ठिकाणी होते, ते कुत्र्यांमध्ये ट्रिकी पण उभा होता, आणि ट्रिकी हा आपली शेपूट हलवत होता त्या ठिकाणी, आणि ज्याचं गोल्डन फिगर होतं, म्हणजे सोनेरी चकाकणारा असा तो ट्रिकी दिसत होता. इन 2 weeks वी हॅड बीन ट्रान्सफॉर्ड इन टू अ लीथ
hard-muscled animal. He was keeping up well with the pack, stretching out in great bounds. His almost brushing the ground. I carried him back along the passage to the front of the house. The shopper was still holding the car door open, and when Tricky saw his mistress, he took off from my arms in tremendous relief and sailed into Mrs. Pimpry's lap. मग काय झालं? मी गेलो घ्यायला आणि त्या ठिकाणी तो ट्रिकी हा त्या कुत्र्यांमध्ये होता आणि मी पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याला आणल्यानंतर त्याने पाहिलं मिसेस पिंपरीला गाडीमध्ये बसलेली आणि तो लगेचच माझ्या हातातून त्याने जंप घेतली आणि तो धावत धावत कोणाकडे गेला? मिसेस पिंपरीकडे. शी गेव अ स्टार्टल्ड ओह and then had to defend herself as a swarmed over her, licking her face and barking. आणि त्याने काय केलं? कुत्र्याने मग मिसेस पिंपरीकडे धावत गेला आणि धावत जाऊन त्याने तिच्यावर थोडंसं भुंकलं आणि तिच्या फेसला लिकिंग. बघा असं कुत्रा असं एक जसं आपण प्राण्यांना प्रेम करतो तसं जीव लावतो तशा प्रकारे कुत्रे आपल्यासोबत खेळतात तसं तो खेळायला लागला. During the excitement, I helped the shopper to bring out the beds, toys, cushions, coats and balls, none of which had been used. आणि अशा प्रकारे जेवढा उत्साह होता तशा उत्साहामध्ये मी पण म्हणजे जेम्स हेरियटने लेखकाने त्या ड्रायव्हरला मदत केली. कशासाठी? जे पण सामान त्या ठिकाणी ट्रिकीसोबत आणलं होतं, बेड्स, टॉईज, कुशन्स, कोट्स, ते सगळं परत आणण्यासाठी. आणि हे सगळं सामान बिलकुल पण वापरलं गेलेलं नव्हतं. ॲज द कार मूव्ड अवे, मिसेस पिंपरी लीन आउट ऑफ द विंडो, टीअर्स शोन इन हर आईज, हर लिप्स ट्रेम्बल्ड. आणि जशी कार ट्रिकीला घेऊन पुढे निघाली तर मिसेस पिंपरीने खिडकीतून डोकावून पाहिलं आणि तिचे डोळ्यात अश्रू होते आणि तिचे होठ थरथर कापत होते. ओ मिस्टर हॅरिएट, शी क्राईड. आणि ती जोराने ओरडली, ओ मिस्टर हॅरिएट, हाऊ कॅन आय एव्हर थँक यू. मी तुमचं कसं आभार मानू. दिस इज अ ट्रायम्फ ऑफ सर्जरी. हा एक तुमच्या सर्जरीचा एक विजय आहे. तुमच्या दवाखान्याचा, सर्जरीच्या चिकित्सालयाचा एक प्रकारे तुमचा विजय आहे, कारण की तुम्ही माझ्या ट्रिकीला बरं केलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ट्रायम्फ ऑफ सर्जरी एक त्या कुत्र्यावरती चिकित्सा केलेली आहे, म्हणजे त्या आजारी कुत्र्याला बरं केलेलं आहे त्या सर्जरीमध्ये. कोणी? जेम्स हेरिएट, डॉक्टर हेरिएट, व्हेटरिनरी जे आहेत ते प्राण्यांचे जे डॉक्टर असतात, जसे जेम्स हेरिएटने त्याला बरं केलं आहे. त्याला जो आजारी होता. मिसेस पिंपरी त्या कुत्र्याची मालकीण आहे आणि खूप श्रीमंत आहे आणि तिने कुत्र्याला खूप लाड पुरवलेले आहेत, खूप खाऊ पिऊ घातलेलं आहे. अशा प्रकारचे हे ट्रियम्फ ऑफ सर्जरी हा लेसन आपल्याला अभ्यासायला मिळतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासलेलं आहे. असाइनमेंट या ठिकाणी तुम्हाला काय करायची आहे? क्वेश्चन आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. व्हॉट काइंड ऑफ पर्सन डू यू थिंक द नरेटर. नरेटर हा कशा प्रकारचा व्यक्ती असेल? नरेटर म्हणजे कोण? लेखक म्हणजे कोण या ठिकाणी? जेम्स हेरिएट. आणि तो काय आहे? अ व्हेटरिनरी सर्जन आहे. कोणत्या प्रकारचा व्यक्ती आहे तो? वुड यू से ही इज टॅक्टफुल ॲज वेल ॲज अ फुल ऑफ कॉमन सेन्सेस. मग आता तो टॅक्टफुल आहे का? त्याला कॉमन सेन्स आहे का फुल? नंतर डू यू थिंक ट्रिकी वॉज हॅपी टू गो होम. तुम्हाला असं वाटतं का ट्रिकी घरी जायला त्याला आनंद होत होता? व्हॉट डू यू थिंक विल हॅपन नाऊ. आणि काय झालं मग तेव्हा? डू यू थिंक धिस इज अ रिअल लाईफ एपिसोड. तुम्हाला असं वाटतं का हे खरोखर आपल्या जीवनाशी जुळणारा अशा प्रकारचा भाग आहे हा या लेसनमध्ये जो दर्शवलेला आहे? और मेअर फिक्शन, का फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे? और इज इट अ मिक्सचर ऑफ बोथ, का दोन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत, म्हणजे सत्य घटना आपल्या जीवनात असते अशा प्रकारची घडते, किंवा आपण काल्पनिक पण असा विचार करतो, अशा दोघी प्रकारे मिक्स आहेत या लेसनमध्ये. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण ट्रायम्फ ऑफ सर्जरी रिटन बाय जेम्स हेरिएट वी हॅव स्टडीड हिअर. and I hope you will listen this, watch this and will study as per the guidelines. Okay, thank you.